लूक 16:9-12 हालेलुया, हालेलुया. काय सांगते बा वचन? आणखी मी तुम्हाला सांगतो, अनितिकारक धनाने तुम्ही आपल्यासाठी मित्र जोडा, यासाठी की ते नाहीसे होईल, तेव्हा त्याने तुम्हाला सार्वकालिक वस्तीत द्यावी. जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळाविषयी विश्वासू आहे, आणि जो अगदी थोडक्याविषयी अन्यायी तो पुष्कळाविषयी अन्यायी. म्हणून तुम्ही अनितिकारक धनाविषयी विश्वासू झाला नाही तर जे खरे धन ते तुम्हाला कोण सोपून देईल, आणि जे दुसऱ्याचे त्याविषयी तुम्ही विश्वासू झाला नाही तर जे आपले आहे ते तुम्हाला कोण देईल. हा बायबल काय सांगते की अनितिकारक धनाने तुम्ही आपणासाठी मित्र जोडा. असे मित्र जोडा जे मात्र सत्याने धार्मिकतेने चालतात, ज्यांच्याकडे धार्मिकतेचं धन आहे, अनितीचे नाही, जे सत्याने आपला व्यवसाय किंवा आपला व्यापार करतात किंवा जे धार्मिकतेने चालतात, असे मित्र तुम्ही जोडा. जे अन्यायाने चालतात, इतरांना लुबाडतात, अन्याय करून इतरांकडून पैसे कमावतात, इतरांना लुबाडून धन कमावतात, बायबल सांगते असे मित्र तुम्ही जोडू नका. तर वचन काय सांगते? कोणते मित्र जोडा? जे वचन काय सांगते पहा, वचन सांगते अनितिकारक धनाने तुम्ही आपणासाठी मित्र जोडा. म्हणजे ज्या लोक मात्र आहेत असे जगात लोक ज्यांना तुम्ही बदलू शकतील, त्यांच्या जीवनात तुम्ही परिवर्तन घडू शकतील, त्यांना परमेश्वराच्या मार्गात तुम्ही आणू शकतील, त्यांना मित्र जोडा. तुम्ही धार्मिक बन. म्हणजे आता बघा, अनेक लोक इतर लोकांकडे काम करतात. आता सर्वांकडे येशूला स्वीकारलं नाही, किंवा असे अनेक मालक आहेत, धनी आहेत, ज्याने येशूला स्वीकारलं नाही, पण प्रभूला स्वीकारणारे लोक त्यांच्याकडे काम करतात. तर वचन सांगते अनितिकारक धन. अद्याप त्यांना सत्तेची ओळख झाली नाही किंवा ते पापात आहेत, तर बायबल सांगते त्यांना तुम्ही जिंकण्याचा किंवा त्यांना परमेश्वराकडे वळवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. असे मित्र तुम्ही जोडा, यासाठी की ते नाहीसे होईल, तेव्हा त्याने तुम्हाला सार्वकालिक वस्तीत घ्यावे. म्हणजे जेव्हा तुम्ही त्यांना बदलवतील किंवा तुम्ही धार्मिक बनतील, ते अनितिकारक आहे, ते नीतिमान नाही, ते अनितिकारक आहे. पण तुमच्या धार्मिकतेने, तुमच्या नीतीने ते लोक बदलतील. म्हणजे जसं की तुम्ही नीतिमान राहिले, कोणावर अन्याय केला नाही, किंवा पैशाचा लालच किंवा लोभ पकडला नाही, तुम्ही धार्मिकतेने चालले, तर तो तुमचा जो मालक आहे किंवा तुमचा जो धनी आहे तो तुमचा आदर करेल. त्याचं धन नाहीच होईल, पण तुम्ही त्याला मिळू शकणार, त्याला जिंकू शकणार, त्याला स्वर्गाच्या वाटेवर तुम्ही आणू शकणार. म्हणून बायबल सांगते की मात्र वचन सांगते की जो थोडक्याविषयी अन्याय तो पुष्कळाविषयी अन्याय, आणि जो थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळाविषयी विश्वासू आहे. म्हणून वचन सांगते तुम्ही विश्वासू बना, अन्यायी बनू नका. थोडक्या गोष्टीत विश्वासू आहात तर भरपूर गोष्टीत तुम्ही विश्वासू बनतील. तुम्ही त्या लोकांना जिंका, बदला, परमेश्वराकडे आणा, पण तुम्ही अनितिकारक धनाच्या मागे लागू नका. तुम्ही अनितिकारक धन मिळवण्याचा प्रयत्न करू नका. उलट तुम्ही त्या लोकांना बदलवण्याचा प्रयत्न करा. कारण जेव्हा त्यांचं धन नाहीस होईल, तेव्हा तुम्ही त्यांना जिंकू शकतील, परमेश्वराकडे आणू शकतील. म्हणून वचन सांगते की मात्र तुम्ही विश्वासू बना, अन्यायी बनू नका. म्हणून तुम्ही अनितिकारक धनाविषयी विश्वासू झाला नाही तर जे खरे धन ते तुम्हाला कोण सोपून देईल. काय सांगते? या पृथ्वीतल्या धनाबाबतीत जर तुम्ही विश्वासू नसला
तर स्वर्गातलं खरं धन कोण सोपून देईन? म्हणजे जिथे आपण काम करतो किंवा आपल्या काही जबाबदारी सोपवले त्याच्यात आपण विश्वासू नसले, पैशाबाबतीत, धंद्याबाबतीत, कामाबाबतीत, किंवा हे अनितिकारक धन आहे, काम करतो, पैसा मिळवतो, पण त्याच्या बाबतीत जर विश्वासू नसले, प्रामाणिक वेळेवर येणे, वेळेवर आपलं काम करणे किंवा प्रामाणिकपणे चालणे, या बाबतीत जर विश्वासू असले या पृथ्वीत जिकडे काम करतो, जिकडे नोकरी करतो किंवा ज्याने आपल्याला अधिकार दिले त्याच्या बाबतीत जर आपण प्रामाणिक असले तर स्वर्गातलं खरं धन आपल्याला सोपून देते. प्रभू विचार करेल, हा मात्र या जगातलं नाहीसे होणाऱ्या धनाबाबतीत सुद्धा प्रामाणिक आहे, मग याला मी स्वर्गीय धन सोपून दिलं पाहिजे. मग प्रभू स्वर्गीय धन आपल्याला सोपून देईल. काय संधी वचन? या अनितिकारक धनाविषयी तुम्ही विश्वास बना, म्हणजे स्वर्गीय धन तुम्हाला सोपविण्यात येईल. आणि जे दुसऱ्यांचे त्याविषयी तुम्ही विश्वासू झाला नाही तर जे आपले ते आपल्याला कोण देईल? दुसऱ्यांचे धन, दुसऱ्यांनी आपल्यावर काही जबाबदारी टाकलेले, कामगिरी सोपून दिले, पैसे दिलेले किंवा काही पण, त्या बाबतीत इमानदार राहा. बायबल सांगते अन्यायी बनू नका. कोणत्याही बाबतीत अन्यायी बनू नका. बायबल सांगते न्यायी राहा, म्हणजे आपलं धन ते आपल्याला सोपविण्यात येईल. आपलं खरं धन आपल्याला मिळेल जर प्रत्येक आपल्या व्यवहारात आपण विश्वासू राहिले, अन्यायी बनले नाही तर खरं धन नक्की आपल्याला मिळेल. पण आपल्यामध्ये प्रामाणिकपणा नसेल, आपल्यामध्ये एक वफादारपणा नसेल, जसं की पैशा बाबतीत, नोकरी बाबतीत, कामधंद्या बाबतीत किंवा आपल्यावर सोपविलेल्या कामगिरी बाबतीत जर आपण इमानदार आणि प्रामाणिक नसतील तर स्वर्गीय धन आपल्यावर सोपविण्यात येणार नाही. बघा, दानिएलची गोष्ट आपण पाहतो दानिएल 6 अध्यायामध्ये. त्या ठिकाणी दानिएल जेव्हा राजाने पाहिलं की सर्व हिसाब किताबमध्ये दानिएल श्रेष्ठ ठरलेले आहे. दानिएल जो हिसाब करायचा, जो व्यवहार पाहायचा किंवा राजाचा जे काही व्यापार तो पाहायचा, त्या सर्व गोष्टी दानिएल श्रेष्ठ ठरला. कारण दानिएल पूर्ण इमानदार होता, दानिएल पूर्ण प्रामाणिक होता, दानिएलमध्ये कुठेच चूक नव्हती. पण प्रांताधिकारी आणि अध्यक्ष या लोकांनी दानिएल विरुद्ध कट्ट रचण्याचा प्रयत्न केला. का राजा निर्णय घेतला होता या सर्वांहून श्रेष्ठ दानिएलला बनवायचं, पण प्रांताधिकारी आणि अध्यक्ष त्यांना पटत नव्हतं. कारण ते कुठेतरी हिसाबामध्ये, पैशामध्ये, कामधंद्यामध्ये काही ना काही बिघाड करत होते. पण दानिएल प्रामाणिक होता, हे मात्र काही ना काही बिघाड करत होते. त्यांना पैसे मिळत नव्हते. दानिएल प्रामाणिक काम करत आहे म्हणून त्यांनी विचार केला, दानिएल जर श्रेष्ठ झाला तर मग आपलं काहीच चालणार नाही, मग आपल्याला कुठून पण पैसे काढता येणार नाही. म्हणून त्याने दानिएलच्या विरुद्ध कट्ट रचण्याचा प्रयत्न केला. दानिएल पूर्ण प्रामाणिक होता. आपल्या हिसाबात, आपल्या कामात, आपल्या धंद्यात, आपल्या व्यवसायात, आपल्या व्यापारात सर्व गोष्टीत प्रामाणिक होता. हे राजाला पण समजलं होतं. परंतु जेव्हा प्रांताधिकारी आणि अध्यक्षाने जेव्हा दानिएल विरुद्ध कट्ट रचला तेव्हा त्याने पाहिले की दानिएलमध्ये कुठेच चूक नाही, आता करणार काय? म्हणून आपण आपल्या याच्या देवाच्या बाबतीत काहीतरी निमित्त शोध. आणि त्याने राजाला म्हटलं, महाराज या ग्वाहीवर आपण सही करा. आपण असा एक नियम बनवू की खरोखर हे लोक तुमचे नियम पाळतात का, कायदे कानून पाळतात का, हे आपल्याला समजून येईल की तुमचं भय बाळगतात का. तर 30 दिवसपर्यंत तुमच्याशिवाय कोणी देवाची मानवाची प्रार्थना करू नये आणि जो करेल त्याला सिंहाच्या गुहेत टाकावं. या अध्यक्षाने प्रांताधिकाऱ्यांना माहिती होतं किती कडक नियम बनवले तरी दानिएल प्रार्थना करायचं सोडणार नाही आणि आपण त्याला सहजच पकडू आणि सिंहाच्या गुहेत टाकू. कारण दानिएल आपल्या देवाच्या बाबतीतही प्रामाणिक होता हे त्या लोकांना माहिती होतं. म्हणून त्याने हा कट रचला. आणि मात्र त्याने पाहिलं की प्रार्थना तर कोणच करत नाही, फक्त दानिएल करत होता. दानिएल न चुकता आपली प्रार्थना चालूच ठेवली. ते पण दरवाजा खिडक्या बंद करू नये म्हणजे कोणाला कळू नये असं नाही. त्याच्या घराची खिडकी यरुशलेमच्या दिशेने जी उघडी होती ती उघडीच ठेवली त्याने. आणि ती उघडीच ठेवायचा तो, कारण त्या दिशेला यरुशलेम होतं, परमेश्वराचं मंदिर होतं. मग त्या दिशेला पाहून तो प्रार्थना करायचा दानिएल. आणि अशा वेळी दानिएलला पकडण्यात आलं कारण तो प्रार्थना करत होता. आता राजाचं पण काही चाललं नाही. या लोकांनी दानिएलला पकडलं, सिंहाच्या गुहेत टाकलं. राजाची झोप उडाली. रात्री राजा झोपला नाही, सकाळी पहाटे उठला.
आणि त्या गुहेजवळ गेला आणि राजा दानिएलला आवाज देतो, दानिएला, ज्या परमेश्वराची तू सेवा करतो त्याने तुझा जीव वाचवलाय का? त्या दानिएल म्हणतो, होय महाराज, मी परमेश्वराचाही काही अपराध केला नाही आणि महाराज तुमचा पण मी काही अपराध केला नाही. देवाने आपल्या दिव्य दूताला पाठवून सिंहाचे तोंडे बंद केलेले आहेत. राजा खुश झाला. राजाने दानिएलला बाहेर काढलं आणि ज्या लोकांनी दानिएलला सिंहाच्या गुहेत टाकलं होतं, प्रांताधिकारी अध्यक्ष, त्यांना पकडलं. त्यांना, त्यांच्या बायका, मुलं, जे काही कोणी होते सर्वांना ते सिंहाच्या गुहेत टाकलं आणि ताबडतोब सिंहाने त्यांना खाऊन टाकलं. त्यांच्या हाडांचा सुद्धा चुराडा केला. पण दानिएलला काही झालं नाही, कारण दानिएल देवाबाबतीतही प्रामाणिक होता, राजा बाबतीतही प्रामाणिक होता, अन्यायी नव्हता. आणि त्यामुळे परमेश्वराने सिंहाचे तोंडे बंद करण्यासाठी आपल्या दिव्य दूताला पाठवलं. आणि सरतेशेवटी दाविदाचाच विजय आहे, दानिएलचाच विजय झाला, दानिएलचा विजय झाला. आणि दानिएल आणखीन उंच पद मिळालं का? कारण दानिएल पूर्ण प्रामाणिक आहे हे आणखीन स्पष्ट झालं. पहा, बायबल सांगते, जो मात्र अन्यायी बनणार नाही तर न्यायी बनेल. अन्यायाने धन न मिळवता न्यायाने चालेल. परमेश्वर त्याला आशीर्वादित करेल, त्याचं धन वाढत जाईल, परमेश्वर त्याची उन्नती आणि प्रगती करत जाईल. अन्यायाने किती धन मिळवलं तरी ते धन कामाला येणार नाही, कसं निघून जाईल ते पण कळणार नाही. परंतु जो न्यायाने चालतो, न्यायाने जीवन जगतो, न्यायाने कमवतो, भले मुठभर किंवा ना मात्र धान्य साठवत असे किंवा थोडेसे पैसे किंवा ना कमवत असे तरी परमेश्वर त्याला आशीर्वाद देईल. बायबल काय सांगते पहा, वचन सांगते, नीतिसूत्र 21:6, असत्य जिभेने मिळविलेले धन इकडे तिकडे उडून जाणाऱ्या वाफेसारखे, मृत्यूच्या मागे लागणारे त्याला बोलावितात. असत्य जिभेने खोटा व्यवहार करून मिळवलेलं धन, खोटा व्यवहार करून अन्यायाने मिळवलेलं धन इकडे तिकडे उडून जाणाऱ्या वाफेसारखे. वाफ बघा, वाफ जेव्हा एखाद्या गरम पाण्यातून वाफ निघते किंवा बर्फातून जेव्हा वाफ निघते, थोडा वेळ ते दिसते, नंतर ते दिसते नासी होते, तसं त्याचं धन बनेल. जे निघून जाईल त्याच्या हाती राहणार नाही, इकडे तिकडे उडून जाईल, पुन्हा दिसणार नाही, कारण त्यांनी अन्यायाने खोटे बोलून धन कमावले म्हणून ते धन त्याच्याजवळ राहणार नाही. अन्यायाने कमावलेलं धन आपल्याजवळ राहणार नाही म्हणून बायबल सांगते. पण जो न्यायाने धन कमावतो, धार्मिकतेने चालतो, अनितिकारक धनाच्या मागे लागत नाही, तर नीतीने धन मिळवतो, त्याला परमेश्वर अनुग्रह देतो. म्हणून या जगातला पैसा त्याच्या बाबतीत मात्र प्रामाणिक राहा, विश्वासू राहा, म्हणजे स्वर्गीय धन प्रभू आपल्याला सोपून देईल. आपल्या कामधंद्यात, आपल्या व्यवसायात, आपल्या प्रत्येक गोष्टीत प्रामाणिक असा, म्हणजे परमेश्वराचा अनुग्रह आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये उतरणार. नीतिसूत्रे 22:16, आपले धन वाढविण्यासाठी जो गरिबास नाडितो व धनिकास भेटी देतो तो भिकेस लागतो. आपलं धन वाढवण्यासाठी जो गरिबाला छलतो, गरिबाला लुबाडतो, बायबल सांगते तो भिकेस लागेल. त्याला कधी धन प्राप्त होणार नाही, तो कधी श्रीमंत होणार नाही, तो कधी यशस्वी होणार नाही, गरीबच राहणार. गरिबाला लुबाडू नका आणि कोणाला अन्याय करून पैसे मिळवू नका किंवा कोणाला फसून पैसे मिळवू नका, कोणाला लुबाडून धन मिळवू नका. नाही, आपल्याजवळ ते राहणार नाही, निघून जाईल. कसं निघून जाईल आपल्याला पण कळणार नाही. जो खोटा व्यवहार करतो, लोकांना लुबाडून पैसे कमावतो, पैसा त्याच्याकडे टिकणार नाही, ना तो कधी श्रीमंत होणार, ना धन त्याला उपयोगी पडणार, आणि स्वर्गात त्याचं काहीच जमा होणार नाही. अधोलोकात जाणार तो, कारण तो धनाच्या मागे लागला, धार्मिकतेच्या मागे लागला नाही तो. म्हणून बायबल सांगते, जो मात्र गरिबाला छलून, गरिबाला त्रास देऊन, एकमेकावर अन्याय करून धन मिळवतो तो भिकेस लागणार. त्याच्याकडे धन राहणार नाही, तो गरीबच राहणार, श्रीमंत कधी होणार नाही. हालेलुया. म्हणून परमेश्वराच्या योजनेप्रमाणे चालायचंय. पण लूक 19:1-10 जकाय लोकांना लुबाडून श्रीमंत बनला होता. कर वसुली करायचा, जिथे 50 रुपये घ्यायलावे तिथे 100 रुपये घेत होता, 100 रुपये घ्यायलावे तिथे 200 रुपये घेत होता. लुबाडून श्रीमंत तर बनला होता.
होता, पण सुख नव्हते त्याच्या जीवनात. आज जगात अनेक धनवान लोक आहेत किंवा अनेकांना लुबाडून पैसा कमावलेले, लोकांची जमीन हडप करून, लोकांची घरेदारे पाडून किंवा लोकांना अन्याय करून अनेक पैसा कमावले, पण त्यांच्या जीवनात सुख मिळत नाही. शांतीची झोप त्यांना लागत नाही. त्यांच्यामध्ये भीती आहे, चिंता आहे, स्वतःच्या जीवनाबाबतीत, कुटुंबाबाबतीत अनेक मोठ्या मोठ्या आजाराने ते पीडित आहेत. अनेक पैसा डॉक्टरकडे भरावा लागत आहे त्यांना. सुख नाही, शांती मिळत नाही. पैसा आहे पण सुख नाही, अशी परिस्थिती झालेली आहे. शांतीची झोप नाही, शांतीचे अन्न खाऊ शकत नाही. आता बघा इकडे जकै लोकांना लुबाडून लुबाडून श्रीमंत बनला होता, पण सुख नव्हते त्याच्या जीवनात, आनंद नव्हता, उद्धार नव्हता त्याच्या जीवनात. प्रभूला पाहण्याच्या तीव्र इच्छेने तुंबराच्या झाडावर चढला, पण प्रभूनेच त्याला पाहिलं. प्रभूने म्हटलं, जकया त्वरा करून खाली ये, आज मला तुझ्या घरी उतरवायचंय. जेव्हा प्रभू जकईच्या घरी गेले, जकै म्हणतो, मी माझी अर्धी संपत्ती गरिबाला देतो, ज्याला लुबाडले त्यांना मी 4 पटीने परत करतो. जकईने आपल्या आयुष्यात कधी दानधर्म केला नव्हता, कधी गरिबाला मदत केली नव्हती, कधी गरजवंतांना कधी त्याने काही दिलं नव्हतं. आता त्याला समजलं. तो म्हणतो, मात्र ही अर्धी संपत्ती गरिबाला देतो, कारण गरिबाचं धन मी माझ्या घरात ठेवले, त्यांना कधी दिलं नाही. अर्धी संपत्ती त्याने गरिबाला देऊन टाकली आणि ज्यांना लुबाडले होते त्यांना 4 पटीने त्याने दिले. त्या प्रभू येशूने म्हटलं, आज या घराला तारण प्राप्त झालेले आहे, खरं हाही अब्रामाचा पुत्र आहे. बघा, जेव्हा त्याने गरिबाचं दान काढलं, ज्यांना लुबाडलं होतं त्याला 4 पटीने देऊन टाकलं, अन्यायाचं धन घरातून बाहेर उतरलं, तेव्हा जकै आणि जकईच्या पूर्ण कुटुंबाचं तारण झालं. त्या रात्रीपासून तो अगदी गाढ झोपायला लागला असणार. शांतीची झोप त्याला त्यानंतर प्रत्येक दिवशी मिळाली असणार. कुटुंबात बायको, मुलं, आई वडील, भावंडे जे कोणी सर्व प्रीती प्रेमाने राहिले असते. धन नव्हतं पण सुख होतं, कारण अन्यायाचं धन आता बाहेर काढलं होतं त्याने. हालेलुया, हालेलुया. अन्यायाने किती धन कमावलं तरी ते सुख शांती देऊ शकत नाही. जीवनासाठी, शरीरासाठी सुख सोयी करतील, पण सुख मनाला देऊ शकत नाही, मनात आनंद उत्पन्न करू शकत नाही. जो धार्मिकतेने नीतीने चालतो, भले मुठभर त्याच्याकडे नाही, परंतु तो धार्मिक चालतो, तो शांतीने खातो, शांतीने झोपतो, कारण देवाचा अनुग्रह, देवाचा आशीर्वाद मात्र त्याच्यावर असतो. बायबल पहा पुढे काय सांगते. वचन सांगते नीतिसूत्रे 16:8, अन्यायाने मिळवलेल्या मोठ्या मिलकितीहून न्यायाने कमाविलेले थोडे बरे. अन्यायाने मिळवलेली मोठी मिलकत म्हणजे मोठा भरपूर धन, भरपूर मोठी संपत्ती, त्याच्यापेक्षा न्यायाने कमावलेलं थोडंसं बरं आहे म्हणून बायबल सांगते, कारण त्याला देवाचा आशीर्वाद असतो. जो अन्यायाने नफा मिळवतो, पैसे मिळवतो, इतरांना अन्याय करून, इतरांना लुबाडून, खोटा व्यवहार करून, खोटा व्यवसाय करून, तो यशस्वी कधी होत नाही. परमेश्वर त्याला कधी अनुग्रह देत नाही, परमेश्वर कधी त्याला आशीर्वादित करत नाही. परंतु जो धार्मिकतेने चालतो त्याच्यावर परमेश्वराचा अनुग्रह येतो, त्याच्यावर परमेश्वराचा आशीर्वाद उतरतो आणि त्याची सर्व बंधने पूर्ण रीतीने तुटली जातात. त्याच्या सर्व समस्या त्याच्या जीवनातून दूर होतात. आपण न्यायाने चालणार, परमेश्वराचे नियम पाळणार, परमेश्वर आपल्याला अनुग्रह द्यायला सुरुवात करणार. इर्मिया 22 अध्याय 15 ते 19 वचनापर्यंत तिथे यहोयाकीम हा योशिया राजाचा पुत्र होता. परमेश्वर पिता त्याला काय सांगतो पहा, की तुझं मन, तुझे डोले कुठे लागलेले? अन्यायाकडे, अन्यायाच्या धनाकडे लागलेले. परमेश्वर पिता काय म्हणतो, तू गंध सरूची शेकी मिरवितोस म्हणून तू राजा ठरशील काय? तुझा बाप खातपीत व धर्म न्याय करीत नसे का? तेव्हा त्याचे बरे चालले होते ना. काय म्हणतो दे पिता यहोयाकीमला, तुझा बाप लोक भले खाऊन पिऊन सुखी होता, परंतु तो गरिबांवर दया करायचा, तो अन्याय करत नव्हता. खरोखर योशिया राजा परमेश्वर
परमेश्वराचे नियम पाळले त्याने. तो गरिबांना सहाय्य करायचा, दिन दुबल्यांचा न्याय करायचा, परमेश्वराचे नियम पाळायचा, मग त्याचं सर्व बरं चाललं होतं. पण यहोयाकीम वचन काय असतं ते पहा, त्याच्याविषयी परमेश्वर काय म्हणतो, दिन दुबल्यांचा तो न्यायनिवाडा करी तेव्हा त्याचे बरे चालले होते. परमेश्वर म्हणतो हेच मला जाणणे नव्हे का? तरी पण केवळ निर्दोषांचा रक्तपात, जुलूम जबरी व अन्याय, धनप्राप्ती याकडे तुझे डोले व मन ही लागले आहेत. तुझा बाप दिन दुबल्यांचा न्याय करी तेव्हा त्याचे बरे चालले होते, हेच मला जाणणे नव्हे का? पण तुझं काय? तू तर जुलूम जबरी, अन्याय, अत्याचार, धनप्राप्ती याच्याकडे तुझे डोले आणि मन लागलेले आहे. योशिया राजा चांगलं करत होता, भले त्याच्याकडे धन होतं पण तो गरिबांना देत होता, तो गरिबांना मदत करत होता, दिन दुबल्यांना सहाय्य करत होता, म्हणून त्याचं बरं चाललेलं. पण यहोयाकीम याचा तर अन्यायाकडे डोले आणि मन लागले होतं. पैसा कसा मिळेल, तो कधी गरिबाला मदत करत नव्हता, गरिबाला दानधर्म करत नव्हता, फक्त पैसा गोळा करायचं काम करत होता. म्हणून म्हणतो तू मरशील, गाढवाच्या मुठमातीप्रमाणे तुझी मुठमाती होईल, तुझ्यासाठी कोणी शोक पण करणार नाही. परमेश्वर पिता त्या बाबतीत काय म्हणतो पहा, त्याच्या बाबतीत की आहारे माझ्या भावा, असं पण तुझ्यासाठी कोणी शोक करणार नाही. आहारे माझा धनी, त्याची तोरवी, असं कोणी विलाप सुद्धा करणार नाही. तर गाढवाच्या मुठमातीप्रमाणे तुझी माती होईल, कारण तुझे डोले अन्यायाकडे लागलेले आहे, अन्यायाने मिळवणाऱ्या धनाकडे लागलेले आहेत. तू मरशील तर कोणी तुझ्यासाठी रडणार पण नाही, तुझ्यासाठी कोणी शोक पण करणार नाही, तुला कोणी विचारणार पण नाही, कारण तू जे डोले अन्यायाच्या धनाकडे लागलेले आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बायबल शिकवते अन्यायाने धन मिळू नका, कोणाला लुबाडून, खोटे बोलून, गरिबांना लुबाडून, कोणावर अन्याय करून, कोणावर अत्याचार करून आपण काहीच प्रगती साधणार नाही. उलट आपण आपल्या जीवनामध्ये संकटे आणणार, आपण आपल्या भावांना फसवणार, कुटुंबातल्या लोकांना फसवणार, त्यांना लुबाडून धन घेणार, पैसे घेणार, सोने दागिने घेणार, इतरांना लुबाडणार, सुखी नाही होणार. देवाचा अनुग्रह आपल्याला नाही मिळू शकत, परमेश्वराचा आशीर्वाद आपल्याला मिळू शकत नाही. जो इतरांवर अन्याय करतो, इतरांना लुबाडतो, इतरांचं खायचा प्रयत्न करतो, तो कधी सुखी होणार नाही, तो कधी पुढे जाणार नाही, त्याला परमेश्वराचा अनुग्रह कधीच प्राप्त होऊ शकत नाही. पण जो न्यायाने चालतो, धार्मिकतेने चालतो, परमेश्वर त्याला आशीर्वादित करतो. पहा बायबल सांगते नीतिसूत्र 28:22, दुष्ट दृष्टीचा मनुष्य धन मिळविण्याची उतावली करतो, आपणास दारिद्र्य येईल हे त्याला समजत नाही. काय सांगते बच्चा? दुष्ट दृष्टीचा मनुष्य, वाईट दृष्टिकोनाचा मनुष्य फक्त धन मिळवण्यासाठी उतावली करतो, पैसा पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, पण आपल्याला दारिद्र्य येईल, गरिबी येईल हे पण त्याला कळत नाही. ज्याची दृष्टी दुष्ट आहे म्हणजे वाईट आहे, जो वाईटाने पैसा कमावतो, वाईट भावनेने, वाईट नजराने चालतो, तो श्रीमंत कधीच होणार नाही, त्याच्या दारिद्र्य, गरिबी येणार हे त्याला पण कळणार नाही. म्हणून धनाच्या मागे नाही, येशूच्या मागे चाल. जो मनुष्य येशूच्या मागे चालणार तेव्हा परमेश्वर त्याला अनुग्रह देणार, परमेश्वर त्याला आशीर्वादित करणार. कारण बायबल काय सांगते पहा, इर्मिया 17:11, तितर पक्षी आपण न घातलेली अंडी उगवितो, तसे अन्यायाने धन मिळवणारेच आहे, ते त्याला त्याच्या आयुष्याच्या ऐनभरात सोडून जाईल व तो अति मूर्ख ठरेल. हालेलुया. काय सांगते? तितर पक्षी आपण न घातलेली अंडी उगवतो, दुसऱ्यांची अंडी उगवतो, त्याच्यातून पिल्लू बाहेर पडतात आणि मग ती पिल्लू त्या तितर पक्षीला सोडून जातात, कारण हा आमचा बाप मिळत नाही, आम्हाला जन्म देणारा हा मिळत नाही. ती पक्षी मात्र जन्मानंतर सोडून जातात. धन असंच आहे, जो अन्यायाने धन मिळवतो, धन त्याच्याकडे राहणार नाही, एक भरात त्याला सोडून जाईल. त्यांना धनाला पण कळते हा आमचा मालक नाही, धन त्याला सोडून जाईल आणि तो अति मूर्ख ठरेल. बायबल सांगते. हालेलुया, हालेलुया, हाले. म्हणून वचन सांगते अन्यायाच्या, धनाच्या मागे तुम्ही लागू नका, तर परमेश्वराच्या मागे लागा, म्हणजे परमेश्वर आपल्याला अनुग्रह देईल,
करेल. हबक्कुक 2:9-11. जो अन्यायाने नफा मिळवतो, आपलं घर बांधतो, त्या घरातले दगड पण ओरडतील, त्या घरातल्या लाकडं सुद्धा ओरडतील. दगड आणि लाकडं पण ओरडतील आणि दगड आणि लाकडे साक्ष देतील की याने इतरांवर अन्याय करून पैसा कमावून हे घर बांधलेलं आहे. अन्यायाने जो नफा मिळवतो, अन्यायाने पैसे मिळून घर बांधतो, त्याच्या भिंतीचा दगड पण ओरडेल आणि त्याच्या घरातलं लाकूड पण ओरडेल आणि साक्ष देईल की या माणसाने अन्याय करून हे घर बांधले, अन्याय करून लोकांना लुबाडून पैसा मिळून हे घर बांधले. मग त्या घरात शांती नसणार, त्या घरात अन्याय नसणार, कारण त्याने लोकांना लुबाडून घर बांधलेले आहे. मग त्या घरात शांती नसणार. म्हणून कोणावर अन्याय करू नका, कोणालाही लुबाडू नका, खोटा व्यवहार करू नका, तर पूर्ण प्रामाणिक इमानदारीने आपला व्यवसाय चालवा, आपला धंदा चालवा, प्रामाणिकपणे राहा. आपल्या कुटुंबातल्याही लोकांना फसवू नका, आपल्या भावंडांना किंवा आपल्या घरातल्या इतरांना लुबाडून मात्र पैसा, जमीन, इतर वस्तू घेण्याचा प्रयत्न करू नका. कोणाला लुबाडू नका, कोणावर अन्याय करू नका. जर असं करणार तर आपली प्रगती कधीच होणार नाही, आपण पुढे कधी जाणार नाही. जो देतो त्याला परमेश्वर देतो. जो इतरांकडून फक्त घेण्याचं काम करतो, देव त्याच्याकडून काढण्याचं काम करतो. म्हणून देण्याचं काम करा, परमेश्वर आपल्याला देईल. प्रभू अधिक प्रमाणात आपल्याला देईल आणि अधिक प्रमाणात प्रभू आपल्याला आशीर्वादित करेल. हालेलुया.